कोणत्या ना कोणत्या कारणाने ऊर्जाला कोर्टात जाण्यापासून रोखण्यासाठी विजयाला हर्षवर्धनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, काही कर विजया, पण ही ऊर्जा कोर्टात पोहोचली नाही पाहिजे. त्यावर विजया म्हणत असते, नका काळजी करू तुम्ही, फक्त तुम्ही मला दिलेला शब्द पाळा म्हणजे झालं. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, कोणता शब्द? त्यावर विजया म्हणत असते, अहो असं काय करताय? तुम्हीच म्हणाला होतात ना, येत्या 10 दिवसात तुम्ही या ऊर्जाला घराबाहेर काढणार आहात, करणार आहात ना तसं? हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, हो करणार आहे. त्यावर विजया म्हणत असते, हाच शब्द आहे, विसरू नका म्हणजे झालं. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, त्याचा विचार इतका करू नकोस तू, मी सांगितल्याप्रमाणे आत्ताच्या आत्ता मी सांगितलेलं काम कर. त्यावर विजया हो असं म्हणते आणि मग विजयाने आपली खेळी सुरू केलेली असते. ऊर्जा कोर्टात जाण्यासाठी आवरावर करत असते. आता तिचा नवरा शौर्यही तिला मदत करत असतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य मी माझं माझं करते ना, तू तुझं तुझं कर. त्यावर शौर्य म्हणत असतो, आता हे माझं माझं आणि तुझं तुझं लग्नाच्या आधीपर्यंत ठीक होतं, आता आपलं आपलं. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य मला तू म्हणतोयस तसंच म्हणायचंय, पण आता आपल्या दोघांनाही कोर्टात जायचं आहे ना, मग मी माझी आवरावर करते, तू तुझी कर, नाहीतर माझी आवरावर तू करून देशील आणि तुझी आवरावर राहील. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा शिंदे, अरे सॉरी सॉरी, ऊर्जा शौर्य जहागीरदार म्हणायला पाहिजे ना. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मग तूच कसा विसरतोस? त्यावर शौर्य म्हणत असतं, काय ना ऊर्जा शौर्य जहागीरदार, माझी सगळी आवरावर झाली आहे, त्यामुळे तू माझी काळजी करू नकोस. तुला फक्त कोर्टात उशीर व्हायला नको म्हणून मी तुला मदत करत आहे. तेवढ्यात आपण पाहतोय पाठीमागून कुमुदिनी आलेली असते. ती म्हणत असते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? दोघंही तुम्ही वकील आहात ना? हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनचा मुलगा शौर्य म्हणत असतो, आजी अगं हे काय बोलतेस तू? वकीलच आहोत आम्ही, आणि त्याआधी नवरा बायको. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, माहिती आहे ते, आणि तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी मी काय काय केलं हे विसरू नका. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा आणि शौर्य म्हणत असतात, नाही नाही आजी, ते कसं विसरणार? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, बरं मी काय सांगते ते नीट ऐका. कोर्टात वेळेवर पोहोचा, वेळेच्या आधी पोहोचण्याला महत्व असतं, माहिती आहे ना? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो आजी. आणि मग ऊर्जा म्हणत असते, आजी माझी सगळी तयारी झाली आहे, आता आम्ही निघू का कोर्टात? त्यावर ऊर्जाला आता कुमुदिनी म्हणत असते, हो. आता दोघही वरून खाली येत असतात आणि खालून थेट आता ते घराबाहेर पडणार. तेवढ्यात समोरून आलेल्या विजयाने ऊर्जाला थांबवलेलं असतं. ऊर्जाला कळून चुकलेलं असतं की आता ही आपली सासू नक्कीच आपल्याला या घरात अडवण्याचा प्रयत्न करणार. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, काय झालंय मॉम? त्यावर विजया म्हणत असते, मी तुला थांबवलंय का? मी ऊर्जाला थांबवलंय ना, मग काय होणार आहे ते तुला कळणार नाहीये का? तू पण थांबणारच आहेस ना मी काय बोलते ते ऐकायला, का कान बंद करून घेणार आहेस? हे वाक्य ऐकल्यावर मात्र शौर्य मनातल्या मनात बोलत असतो, ही मम्मा अशी केव्हापासून वागायला लागली? अचानकच ऊर्जाशी बोलताना तिचा एकदमच आवाज चढतो, परत माझ्याशी बोलताना आवाज थोडा लेवलला येतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता कुमुदिनी म्हणत असते, काय झालंय विजया, का अडवलीस त्या दोघांना? त्यावर लगेचच आता विजया म्हणत असते, आईसाहेब काय गोष्टी तुम्ही माझ्या बाबतीत ज्या पद्धतीने करून घेतल्यात त्या अगदी योग्यच होत्या, पण त्याच गोष्टी जर मी ऊर्जेच्या बाबतीत करायच्या म्हटल्या तर काही प्रॉब्लेम नसेल ना तुम्हाला? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता कुमुदिनी म्हणत असते, म्हणजे? त्यावर विजया म्हणत असते, आईसाहेब असं काय करताय? अहो सत्यनारायणाची पूजा तर झाली आहे ना, त्यानंतर नव्या सुनेला घरातलं सगळं स्वयंपाक बनवायचं असतं, हे तर खरं आहे ना, का मी माझ्या मनात सांगते? हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनीला आता फायनली कळलेलं असतं की आणखी 3-1 तास विजया ऊर्जाला घरात थांबवून ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. तेवढ्यात आपण पाहतोय विजया म्हणत असते, काय मग ऊर्जा, आलंच असेल तुझ्या लक्षात? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो आलं माझ्या लक्षात, हरकत नाही, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे घरातील सगळा स्वयंपाक करते मी.
आणि मग ऊर्जा फायनली आता स्वयंपाकघराच्या दिशेने गेलेली असते आणि तेवढ्यात विजया वर असलेल्या आपल्या कुमुदिनीकडे पाहते, म्हणजे सासूकडे. पण कुमुदिनीला आता नेमकं काही बोलता येत नसतं आणि अशातच आता थेट ऊर्जाने किचन मध्ये जात लगेचच आता स्वयंपाक करायला घेतलेला असतो. पण घरात नेहमीप्रमाणे ती 2 माणसांचा स्वयंपाक अगदी पटकन करू शकते, पण इथे जवळजवळ 10 ते 12 माणसांचा स्वयंपाक करणं तिला प्रथमतः खूपच अवघड असतं. पण ती तिच्या परीने प्रयत्न करत असते. तेवढ्यात आपण पाहतोय विजया स्वतःच्या बेडरूम मध्ये जात बोलत असते, आज तर चांगलीच तुझी दमछाक होणार आहे. कधी एवढ्या लोकांचा स्वयंपाक केला नसशील आणि आज जेव्हा स्वयंपाक बिघडेल त्यानंतर बरोबर तुझी कान उघडणी करते. अशातच आता थेट ऊर्जा स्वयंपाक करत असते. त्याच वेळेला तिथे कुमुदिनी पोचते. कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा मला समजतंय तुला कोर्टात पोहोचणं खूपच गरजेचं आहे, पण तुझी सासू जाणून बुजून तुला स्वयंपाक करण्यात गुंतवून ठेवून चांगलाच वचपा काढत आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी काही हरकत नाही, त्यांना हवंय ना घरातला सगळा स्वयंपाक मी केलेला मी करते. आता विजयाच्या सांगण्यानुसार ही जी ऊर्जा असते ती स्वयंपाक तर करत असते, पण स्वयंपाक करता करता तिच्या हातून भाजी थोडी करपलेली असते आणि अशातच आता बराच वेळ झालेला असतो आणि कोर्टात पोचायला उशीर होऊ नये म्हणून कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा बराचसा स्वयंपाक तू केला आहेस, फक्त ही भाजी करपलेली आहे. एक काम कर, तू तुझा आवर, ही भाजी मी माझ्या पद्धतीने तयार करते आणि मग जवळजवळ तर स्वयंपाक तूच केलेला आहेस. त्यावर आता फायनली ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे आजी, तुम्ही म्हणत असाल तर मी लवकरात लवकर आता कोर्टात जाण्यासाठी तयार होते. आणि मग शेवटी आता विजयाला याबाबत काहीच माहिती नाहीये की ही ऊर्जा घरातून केव्हा बाहेर पडली आणि कोर्टात गेली सुद्धा. विजया मस्तपैकी बेडरूम मध्ये बसून कानामध्ये हेडफोन घालून गाणी ऐकत असते आणि इकडे कोर्टात आलेल्या ऊर्जाला पाहून हर्षवर्धन खूपच चिडतो. हर्षवर्धन लगेचच आता स्वतःच्या बायकोला फोन लावतो. विजया इकडे मस्त गाणी ऐकत असते. हर्षवर्धनचा आलेला फोन विजया लगेचच रिसीव्ह करते. विजयाला असं वाटत असतं आता हे माझी तारीफ करणार की वा वा, तू ऊर्जाला अजून घरात डांबून ठेवल्यामुळे इकडे केस आता मीच जिंकणार आहे. पण तेवढ्यात हर्षवर्धन बोलू लागतो, विजया काय केलंस तू हे, म्हणजे तू माझं ऐकत नाहीयेस तर. त्यावर विजया म्हणत असते, अहो काय झालंय तुम्हाला, नेमकं काय बोलायचंय तुम्हाला, स्पष्ट बोला. त्यावर विजयाला हर्षवर्धन म्हणत असतो, अगं असं काय करतेस तू, जरा तरी विचार कर ना. अगं तू काय म्हणाली होतीस, त्या ऊर्जाला घरातून बाहेर पडू देणार नाहीस. त्यावर विजया म्हणत असते, मग तुम्ही सांगितल्याप्रमाणेच केलंय मी. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तू कुठे आहेस का आता, बेडरूम मध्ये झोपली आहेस का, तू झोपा काढतेस का. त्यावर विजया म्हणत असते, शब्द जपून वापरा, काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं सांग मला, जर तू झोपा काढत नसशील तर ती ऊर्जा या कोर्टामध्ये पोहोचलीच कशी. त्यावर विजया म्हणत असते, झोपा मी नाही, बहुतेक झोपा तुम्ही काढताय. ऊर्जा त्या कोर्टात कशी काय पोहोचेल. आता ऊर्जा किचन मध्ये जेवण बनवते आणि तेही आपल्या सगळ्यांचं. याआधी तिने कधीच एवढ्या माणसांचं जेवण केलं नसेल, पण आपल्या सगळ्या माणसाचं जेवण करणं तिला दमछाक होत असेल. बिचारी किचन मध्ये झोपली असेल आणि तुम्हाला वाटतंय मी झोपा काढते काय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं विजया जाऊन बघ, ती त्या किचन मध्ये नसणार आहे, ती तर कोर्टात आली आहे. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय, थांबा जरा, आत्ताच बघते मी. तेवढ्यात आपण पाहतोय विजया आता थेट किचनच्या दिशेने गेलेली असते आणि किचन मध्ये गेल्यावर पाहते तर काय, तिथे ऊर्जा नाहीच आहे. आणि अशातच आता विजया स्वतःशी बोलत असते, बाप रे, म्हणजे माझा नवरा जे काही बोलतोय ते अगदी बरोबर आहे. तर ही ऊर्जा मला न सांगता कोर्टात पोहोचली सुद्धा आणि मी सांगितलेलं काम तिने केलेलंच नाहीये. आता तर चांगलीच तिची खरमपट्टी करणार मी, असं विजया स्वतःशी बोलत असते. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, हॅलो विजया,
तेवढ्यात विजयाच्या लक्षात आलेलं असतं की फोन चालूच आहे आणि मग विजया फोन कानाला लावते आणि बोलू लागते, अहो अहो माफ करा, ही ऊर्जा कधी मला न सांगता कोर्टात पोचली मला माहितीच नाही. नका काळजी करू तुम्ही, आता तर हिची संध्याकाळी चांगलीच खरमपट्टी करते मी. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, फोन ठेव, तुला दिलेलं एक काम धड करता येत नाही. आणि म्हणे, हर्षवर्धन जहागीरदारची बायको म्हणून खरंच माकडीन ठरलीस तू, माकडीन. हे वाक्य ऐकल्यावर विजया मनातल्या मनात खूप चिडलेली असते. ती स्वतःशी बोलत असते, आज तर या ऊर्जाचं काही ठिकाणावर ठेवणार नाही मी. आणि तेवढ्यात विजया आता हॉलमध्ये गेलेली असते आणि हॉलमध्ये असलेल्या आपल्या सासूला म्हणजेच कुमुदिनीला बोलत असते, आई साहेब हे सगळं तुम्ही घडवलं ना. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, विजया नेमकं कशाबद्दल बोलायचंय तुला. त्यावर विजया म्हणत असते, मला सांगा, खरंच सांगा, ऊर्जाला किचन मधून पिटाळून लावत थेट तुम्ही कोर्टात पाठवण्याचं काम तुम्ही केलं ना. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनी म्हणत असते, काय चुकलं तिचं. तू सांगितल्याप्रमाणे काम जर तिने पूर्ण केलं असेल तर तिने कोर्टात गेलं तर काय चुकलं. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, म्हणजे इतक्या माणसांचा स्वयंपाक तिने केला असं तुम्हाला म्हणायचंय का. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं केला काय केला, नीट बघ इकडे डायनिंग टेबलवर तिने सगळ्यांचा स्वयंपाक रेडी ठेवलाय आणि त्यानंतरच ती कोर्टात गेली आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र विजया एकदमच चाट पडलेली असते. तिला कळून चुकलेलं असतं की आता संध्याकाळी आपण तिची खरमपट्टी करणार तर कशी, कारण ती तर योग्य पद्धतीने सगळं काही करून गेली आहे. आणि अशातच आपण पाहतोय प्रत्येक स्वयंपाक आता विजयाने पाहिलेला असतो. स्वयंपाक तर टकाटकच असतो, पण कुठल्या तरी स्वयंपाकामध्ये काहीतरी दोष काढून तिला चांगलंच बडबडायचं असा विचार विजयाने केलेला असतो. आणि अशातच आपण पाहतोय आता कुमुदिनी म्हणत असते, विजया या आधी तू अशी नव्हतीस ग, पण बहुतेक हर्षवर्धनने तुला वेड लावलंय या ऊर्जाच्या मागे लावून तिला त्रास द्यायचा. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया कुमुदिनीला काहीच न म्हणता आपल्या बेडरूम मध्ये जात उशी डोक्याखाली घेत एकटीच बडबडत असते. इकडे आपण पाहतोय कोर्टामध्ये आता ऊर्जाने हर्षवर्धनच्या बरोबरीने कंध्याला कंधा लावत बाजी मारलेली असते आणि हर्षवर्धन एकदमच चाट पडलेला असतो. हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, या मुलीमध्ये काहीतरी स्पार्क आहे. माझी ज्युनियर असली आणि मी हिच्या समोर सिनियर असलो तरी एकदम टक्कर देऊन बोलते. आणि अशातच आता शेवटी जज साहेबांनी आणखी 2 दिवसांची वेळ मागितलेली असते आणि केस जवळजवळ आता ऊर्जाच्या बाजूनेच फिरली आहे हे हर्षवर्धनच्या लक्षात आलेलं असतं. आता ऊर्जा हर्षवर्धन संध्याकाळी घरी आलेले असतात आणि त्याच वेळेला आपण पाहतोय आता विजया तर फुल तयारीमध्ये असते. विजया आल्या आल्या ऊर्जाला म्हणत असते, काय गे स्वयंपाक केलास तू आणि त्यानंतर मला न सांगता गेलीस तू. हरकत नाही, तू तुझ्या आजी सासूला सांगून गेली असशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काय स्वयंपाक केलास तू. या आमटीमध्ये अजिबातच मीठ नाहीये का, तुमच्याकडे मीठ टाकतच नाहीत. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, अहो आई, आमटीत मी योग्य पद्धतीने मीठ घातलंय. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचंय, मला मिठाची चव कळत नाही का. त्यावर ऊर्जा म्हणत असते, अहो आई, असं नाही म्हणायचंय मला, पण मी सगळं जेवण अगदी व्यवस्थित बनवलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, आता तुझ्या नवऱ्याला खाऊ दे, मग त्याला कळेल. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य जेवतो आणि म्हणत असतो, आई कुठल्या जेवणामध्ये तू हिची चूक काढू शकत नाहीस. बघ जेवण कसं झालंय अगदी. आता सगळेच जेवायला बसलेले असतात आणि त्यानंतर एक एक घास सगळ्यांनी खाल्ल्यानंतर सगळेच आता या ऊर्जाचं कौतुक करू लागतात. ऊर्जाचं कौतुक होताना पाहून विजयाची चांगलीच अंगाची आग झालेली असते आणि ऊर्जाला बोलण्यासाठी एकही पॉइंट उरत नाही आणि विजया स्वतःच्याच थोबाडीत मारल्यासारखं गप उभी राहते. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धन विजयाला डोळे बटारून म्हणत असतो, गप उभी राहा, काही बोलू नकोस त्या मुलीच्या विरोधात. ती मुलगी दिसते तशी नाहीये, तिला हरवणं तितकंच शक्य नाहीये. आता मला माझ्याच पद्धतीने डाव खेळायला पाहिजे. आता तू तिच्या विरोधात एकही डावपेच खेळायचा नाही विजया. हे वाक्य ऐकल्यावर आता विजयाला कळून चुकलेलं असतं.
आपली लायकी नाहीये हे आपल्या नवऱ्याने आपल्याला दाखवून दिलंय. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धनला फायनली आता विजया म्हणत असते, ठीक आहे, जे काय असेल ते तुम्हीच करा, पण येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही तिला घराबाहेर काढणार आहात. हा शब्द तुम्ही मला दिलाय तो मात्र तुम्ही विसरायचा नाही. आता विजया सारखं सारखं तेच आठवण करून देत असते आणि त्यावर हर्षवर्धन बोलू लागतो, विजया डोकं फिरवायची कामं करू नकोस. मी माझ्या कामात नेहमीच चोख असतो, म्हणून काय प्रत्येक वेळेला तू मला ते सारखं आठवण करून देणार आहेस का? त्यावर विजया म्हणत असते, अहो आठवण करून दिलीच पाहिजे ना. उद्या म्हणाल विजया मी हे नाही करू शकत, तर ते मला अजिबातच चालणार नाहीये. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. त्यावर मात्र हर्षवर्धनला चांगलाच आता डोक्याला ताप झालेला असतो आणि हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, नाही शक्य, या ऊर्जाला घरातून बाहेर काढणं शक्य नाहीये. कारण जर मी ऊर्जाला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर माझा मुलगा शौर्य मलाच फाट्यावर मारून त्या बायकोला घेऊन घरातून बाहेर पडेल आणि मग माझी काय लायकी राहील, असा विचार फायनली आता हर्षवर्धनच्या मनात आलेला असतो. आणि तेवढ्यात विजया म्हणत असते, मी तुम्हाला काहीतरी बोलते, तुम्ही ऐकणार आहात की नाही? या तुमच्या स्वतःच्या नावाला जागणार आहात की नाही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया शांत बस, माझं डोकं ठिकाणावर नाहीये. माझं जर टाळकं सटकलं ना तर मी नको ते बोलेन आणि मग तुझ्या डोक्याला ताप होईल. त्यावर विजया म्हणत असते, वा चांगलं आहे तुमचं, म्हणजे तुमच्या डोक्याला ताप झाला की हे 2 वाक्य माझ्या थोबाडावर फेकायची आणि तुम्ही गुमान गप राहायचं. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, येत्या काळामध्ये खरंच हा हर्षवर्धन जहागीरदार खरंच बाहेर काढू शकतो का ऊर्जाला? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.